बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींविरोधात अंजली दमानिया यांनी आता मोर्चा उघडलाय। बीडमध्ये ठाण मांडून दमानिया यांनी आरोपींच्या कठोर शिक्षेची मागणी केली होती। या प्रकरणातील राजकीय कनेक्शनवरही दमानिया यांनी उघड भूमिका घेतली आहे। मात्र आता दमानियांना धमकीचे फोन येऊ लागलेत। धनंजय आणि पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी धमक्या दिल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय। पाहूयात त्या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट। धनंजय आणि पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून धमक्या। अंजली दमानियांचा गंभीर आरोप। दमानियांचे फोटो आणि मोबाईल क्रमांकही व्हायरल। संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मागण्यासाठी बीडमध्ये ठाण मांडलेल्या अंजली दमानियांना धमकीचे फोन आलेत। अनेकांनी फोन करून गंभीर धमक्या दिल्याचा आरोप अंजली दमानियांनी केलाय। फोन करणारे सर्वजण धनंजय आणि पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते असल्याचा दावा देखील अंजली दमानियांनी केलाय। तर धमक्यांचे फोन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी देखील दमानियांनी केली आहे। पुढे माझे आताचे 5 दिवसाचे कॉल रेकॉर्ड काढावेत। परत ज्यांनी मला फोन केलेत त्या प्रत्येक माणसावर गुन्हा नोंदवला गेला पाहिजे। आणि माझी प्रथम मागणी आहे सरकारकडे, शासनाकडे, की एकतर सुनील फड आणि यांच्यासारखी जी माणसं आहेत ज्यांनी अश्लील भाषा वापरली, माझा नंबर सोशल मीडियावर टाकला, मला हॅरेस करण्यासाठी, त्रास देण्यासाठी, मानसिक छळ करण्यासाठी अश्लील शब्द ज्यांनी सोशल मीडियावर वापरले त्या सगळ्यांवर शासनाने कारवाई करायला हवी। सोशल मीडियावरच्या अनेक हँडल्सवर अंजली दमानियांचे फोटो पोस्ट करण्यात आलेत। दमानियांच्या फोटोवर अश्लील कॅप्शन देऊन फोटो व्हायरलही केले गेलेत। दमानियांचा फोन नंबर काही हँडल्सवरून जाहीर करण्यात आलाय। एका धमकीच्या कॉलचं रेकॉर्डिंगही अंजली दमानियांनी ऐकवलंय। जर एक व्यक्ती लढत असेल, त्यांना तुम्ही असा मानसिक छळ करण्याचा जर प्रयत्न करतात, तुम्हीच माझा नंबर टाकलाय ना त्या याच्यावर, तुम्हीच टाकलाय की नाही? मी ते सांगितलं त्यांना, ताईंना सभ्य भाषेत बोला म्हणून। हा, त्याच्या खाली काय लिहिलंय? त्याच्याच खाली काय लिहिलंय तुम्ही ते बघितलं का? कोणतं काय लिहिलं त्याच्या खाली? त्याच्यामुळे मी कॉल करतोय। म्हटलं की ताई, अगदी इथे बोलताना ताई म्हणता आणि तिथे लिहिताना काय लिहिलंय? काय भाषा वापरली आहे तुम्ही? जरा डोकी ठिकाणावर आणा। सातत्यानं फोन करून अनेक जण अंजली दमानियांना धमकी देत आहेत। हे सर्वजण धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते असल्याचा दावा अंजली दमानियांनी केलाय। कोणी बोलायला लागलं, प्रूफ द्यायला लागलं की तुम्ही त्यांचा असा मानसिक छळ करणार। सगळेच्या सगळे जे आहेत ना, सगळे पंकजा आणि धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते आहेत आणि हे मी सगळं प्रूफ करते। हे सुनील फड, आय सपोर्ट वाल्मिक कराड, हे माझ्या विरुद्ध लिहिणार आणि हे मला समाजसेवा कायदे शिकवणार। हे असे नंबर्सवरनं मला जे कॉल्स यायचे, एक कॉल मी ट्रू कॉलरवरनं शोधला, त्यांच्या सोशल मीडियावरचं जाऊन बघितलं। संभाजी चौरे, बीड, चौरे बँक, पंकजा मुंडेंचा कार्यकर्ता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दमानियांना आलेल्या धमकीची दखल घेतली आहे। दमानिया यांनी पोलिसांमध्ये तक्रार द्यावी, योग्य ती कारवाई करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय। या प्रकरणाच्या अनुषंगाने जे लोक दादागिरी करतात, जे लोक हप्ते वसुली करतात, अशा सगळ्यांवर जरब बसवायचं आम्ही ठरवलेलं आहे। त्यामुळे या संदर्भातली योग्य कारवाई चालली आहे आणि श्रीमती अंजली दमानिया यांची काही तक्रार असेल त्यांनी पोलिसला द्यावी, पोलीस त्याच्यावर निश्चित कारवाई करतील। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींविरोधात दमानियांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। आरोपींच्या अटकेसाठी बीडमध्ये ठिय्या मांडणाऱ्या दमानियांनाच धमक्या दिल्या जात आहेत। त्यामुळे दमानियांना धमकावणाऱ्यांवर आता कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। नागपूरहून अमर काणेसह मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई।